जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला 46 वर्ष पूर्ण होत आहेत। राहता तालुक्यात म्हणजेच राहता शहरामध्ये देखील भाजपाची जडणघडण मोठ्या प्रमाणात झालेली आहे। या ठिकाणी राहता नगर परिषदेचे सगळे नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, त्याचबरोबर राहत्याचे नगराध्यक्ष आपल्याबरोबर डॉक्टर स्वाधीन गाडेकर आहेत। आपण त्यांना विचारूयात, भाजपाला 46 वर्ष पूर्ण झालेत, त्याची वाटचाल किंवा आगामी काळातील भविष्यातील त्यांचं काय प्लॅनिंग आहे याबद्दल पण आपण चर्चा करू। डॉक्टर साहेब, काय सांगाल, आज नेमका काय कार्यक्रम? भारतीय जनता पार्टीचा जय असो, भारतीय जनता पार्टीचा जय असो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाई यांचा जय असो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जय असो, सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा जय असो, सन्माननीय सुजय दादा विखे पाटील यांचा जय असो। राष्ट्रप्रथम आणि सदैव प्रथम या मूलतत्वाला मानून भारतीय जनता पार्टीचं अहोरात्र काम करत असणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मी सर्वप्रथम 46व्या स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। 6 एप्रिल 1980 साली त्या ठिकाणी मुंबई येथे भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि त्यावेळेला आपल्या देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी साहेब त्या ठिकाणी म्हणाले होते की सूरज खिलेगा, अंधेरा हटेगा आणि कमल खिलेगा। आणि त्यांचं हे वाक्य आज आपण सर्व बघत आहोत की सत्यात उतरताना आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी सूरज निघालेला आहे, त्या ठिकाणी अंधेरा हटलेला आहे आणि आज भारतासह महाराष्ट्र असेल, राहता शहर असेल, संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी हे कमळ खिललेलं आपल्याला दिसत आहे। आज येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा हा कार्यकर्ता जो आहे तो लोकाभिमुख त्या ठिकाणी ज्या शासनाच्या योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा निस्वार्थीपणे कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करत असतो। आणि भारतीय जनता पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे की तो सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय देतो। आज आपण बघत आहोत की याच महिन्यामध्ये त्या ठिकाणी 5 राज्यांच्या विधानसभेच्या त्या ठिकाणी निवडणुका आहेत। मला आणि आमच्या उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आत्मविश्वास आहे की या राज्यांमध्ये देखील कमळ हे खिलणार आहे। आणि आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी राहुरी येथे पोटनिवडणूक चालू आहे। सन्माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आणि सन्माननीय डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी अक्षय कर्डिले हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि अक्षय कर्डिलेंचा देखील या ठिकाणी विजय होऊन राहुरीत देखील कमळ खिलल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आत्मविश्वास आहे। मी आपणा चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना पुनश्च एकदा भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। आपल्याबरोबर माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ आहेत। बापू, काय सांगाल, भाजपाने काही नवीन संकल्प केलाय का राहता, स्पेशली राहता तालुक्याच्या अनुषंगाने? आत्ताच आमचे नगराध्यक्ष स्वाधीनजी गाडेकर यांनी भाजपबद्दल, भाजपच्या स्थापने दिनापासून अटल बिहारी वाजपेयीपासून तर नरेंद्र मोदी भाई यांच्यापर्यंत भाजपचा सर्व इतिहास या ठिकाणी सांगितलेला आहे। खऱ्या अर्थाने आज जर भाजप म्हटलं तर सुरुवातीला आम्हाला भाजप हा पक्ष आमचा वाटतच नव्हता, म्हणजे आज जर सांगायचं तर। पण जसं जसं आम्ही भाजपमध्ये काम करीत गेलो, जशी भाजपची विचारसरणी ही आम्हाला पटू लागली आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाई हे झाले आणि त्यांनी आज तुम्ही पहा भाजपच्या योजना या गौंडी काम करणाऱ्यांपासून तर मोठमोठे उच्च पदाधिकारी जे काम करतात त्यांना योग्य रीतीने त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलेलं आहे। सगळ्याच घटकातील लोकांना, सगळ्याच समाजातील लोकांना बरोबर घेऊन चालण्याची जी हिंमत आहे आणि जे कार्य आहे ते भाजपमुळं आज देशामध्ये झालेलं आहे आणि भाजपमुळं आज देशाचं नाव हे जागतिक लेवलवर घेतलं जातं। भारताची जी आर्थिक स्थिती होती ती नरेंद्र मोदी भाई यांच्या काळामध्ये एकदम सक्षम अशी झाली आणि आपण जगामध्ये 3 नंबरचा देश म्हणून आर्थिक गणनेमध्ये मोडला जातो। हे केवळ भाजप आणि भाजपमुळंच घडलं। त्यामुळं भाजपला त्रिवारी वंदन करून भाजपच्या आजच्या 46व्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। भारतीय जनता पक्षाला 46 वर्ष पूर्ण होत आहेत। आज आपण भारतीय जनता पक्षाच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेला प्रत्येकाला एक प्रश्न विचारणार आहोत, त्याचं उत्तर त्यांनी एकाच वाक्यात द्यायचं आहे। त्यामुळे आपण सुरुवात करूयात। नेमकं भाजपाबद्दल काय धोरण किंवा आगामी काळात काय करावं? भारताचं विकसित भारत हे जे स्वप्न आहे 1947 पर्यंत, ते स्वप्न
सन्माननीय आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली 100% सक्सेस होईल असं मला वाटतं. 80 ते 86 झाली भाजपचे दोनच खासदार निवडून आलेले होते, पण एवढं झपाट्याने भाजपने देशाची खूप प्रगती केलेली याबद्दल एका वाक्य विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून भाजपची घोडदौड जी आहे ही अशीच पुढे चालत राहील. विकसित भारत व्हावा ही बीजेपीची इच्छा आहे. ते सर्व पूर्ण भाजपाच्या नेतृत्वाखालीच आपण जागतिक महासत्ता बनू शकतो. आज आपल्या देशातला प्रत्येक नागरिक सुजलम सुफलम व समृद्ध आहे व विकसित आहे हे फक्त भाजपमुळेच. दिल्लीपासून गल्लीपर्यंत फक्त भाजप भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. ज्या आज पाश्चिमात्य देशामध्ये युद्धाची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि देशानेच एक शांततेची भूमिका घेतली, बुद्धाची भूमिका घेतली आणि या भूमिकेबद्दल देशाची प्रगती निश्चितच होणार आहे. भाजप हा पक्ष फार चांगला आहे. भाजपच्यामुळं भारताची भरपूर प्रगती झालेली आहे. भाजपमुळे देश आहे एक नंबरला जाऊ शकतो. सर्वप्रथम आपल्या 46व्या वर्धापन दिनाच्या मी शुभेच्छा देतो. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी हा देश फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवला. आज आदराने अनेक देश भारताकडे पाहत आहेत. अशी पूर्वी परिस्थिती नव्हती आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक बदल ह्या देशामध्ये झालेले आहेत. भारत हा सार्वभौम शक्ती आणि जागतिक विश्वशक्ती होऊ राहिलेला आहे. याच्यामुळं सार्थ अभिमान आम्हाला आहे आणि आमच्या मतदारसंघामध्ये राज्याचे महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व खासदार उदयदादा विखे पाटील यांचे कार्य खूप चांगलं आहे. आणि अशाच पद्धतीने आज 4-5 राज्यामध्ये जे इलेक्शन होऊन राहिले त्या ठिकाणी निश्चित कमळ फुलत आणि काँग्रेस जवळजवळ हद्दपार झालेला आहे. आणि मी सर्व कार्यकर्त्यांना या निमित्ताने एक प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज आपण भारत देश जगातील सर्वात श्रेष्ठ देश म्हणून घडेल अशी ग्वाही देतो. आज आपण भारतीय जनता पार्टीच्या मार्फत देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांना गेली 11 वर्ष त्यांनी यशस्वीपणे कारभार जो सांभाळला त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर त्यांना मदत करणारे नगर जिल्ह्यातले पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही मी धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नगर जिल्ह्याचा कारभार चालवलेला आहे. म्हणून मी या दोघांनाही या दिवशी शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो आणि त्यांच्या हातून असाच कारभार घडत राहो अशी मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. अमोल भोसलेसह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, गॉडफादर मीडिया, राहता.